पहली गेंद और यहाँ पे पहली गेंद पे कैच छुटा। पहिल्या चेंडूवरती सोन्याचा गोळा धरती मातेला अर्पण केलाय। गेंद पे छुटा हुआ ये कैच। परत एकदा फटका चांगला खेळलाय आणि ते पाहतोय आपण आदित्य एक सिंगल रन घेत खातं पडलंय। प्रवीण जाधव आदित्य ठाकुर ये जोड़ी मैदान में। अमोल कुंभार गोलंदाजी मार्कवर। शॉर्ट पिच चेंडू परत एकदा फटका जोरदार आणि तिथे हलकसं मिसफील्ड पण तिथे चौकार मात्र वाचवला। रन नाही, चेंडू डॉट बॉल। अच्छी फील्डिंग वहां पे, रनों को रोकने की कोशिश यहाँ पे होती हुई। प्रवीण जाधव परत एकदा प्रवीण जाधवच्या बॅट मधनं जोरदार फटका होता। यावेळेस प्रवीण जाधवने तोडली सीमारेषा। बॉल जाईल 4 धावांसाठी। लड़ती पतंगों में भिड़ती उमंगों में खेलों के मेलों में पल खाती। प्रवीण जाधवच्या बॅट मधनं चौकार आणि परत एकदा फटका चांगला। इथे एक सिंगल रन आउट टू सुपर किंग। इथे मात्र या 7 ओव्हर मध्ये 60-70 धावा जर बनवल्या तर विजयाचा मार्ग बराचसा सोपा होईल। सुरुवात चांगली झाली आहे, ज्याची सुरुवात चांगली त्याचा अंत चांगला, असं स्वामी विवेकानंद नेहमीच म्हणत होते। पण आता इथे पाहूया सुरुवात चांगली होती, अंत कसा होईल। हो 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 हो, पुलाखालनं पाणी वाहून गेलं, चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार। चुका 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 मैदान होत आहेत। एका क्षेत्राकडनं वारंवार चुका होत आहेत। पहिल्या चेंडूवरती कॅच सोडला, शेवटच्या चेंडूवरती चौकार सोडला। एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा, 10 रन। आदित्य ठाकूर स्ट्रायकिंग एंडवरती बॅटिंग करेल। आदित्य ठाकूरच्या बॅट मध्ये देखील चांगला फटका, यावेळेस मात्र एक सिंगल धाव। शौनक फनसे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय। हो 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 हो, शौनक चेंडू थोडासा खाली राहिला, समजू शकला नाही। क्लीन बोल्ड आदित्य ठाकूर बॅक टू द पॅव्हिलियन। नवीन बॅटर मैदानामध्ये। पहिला चेंडू मात्र वेगवान, समजू शकला नाही। शौनक फनसे मात्र मैदानामध्ये त्याचे फासे अवळताना पाहायला मिळतोय। हलक्या हाताने चेंडू खेळला, एक सिंगल रन आणि सिंगल रनांसोबत इथे धावफलक पुढे सरकेल। 12 धावा, 12 रन ऑन स्कोर बोर्ड। सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस। या ओव्हर मध्ये फक्त 2 धावा आतापर्यंत आल्या। शौनक फनसेने या मॅच वरती आता या ओव्हर मध्ये ताबा मिळवायला सुरुवात केली आहे। फटका चांगला खेळलाय। इथे अगदी पाहिलं तर प्रवीण जाधव ताकदवार बॅटर आहे आणि त्याची ताकद तो सिद्ध करतोय। आउट टू सुपर किंग ही टीम जर पाहिली तर शिंदेवाडी परिसरातून या स्पर्धेमध्ये सहभागी झाली। कात्रजचा घाट ओलांडून आलेत। चांगल्या टीमला कात्रजचा घाट दाखवण्याची क्षमता असलेली टीम मैदानामध्ये आपण पाहतोय। 2 ओव्हर 13, नो बॉल, चा इशारा, नो बॉल, अतिरिक्त धाव, अबोगा फ्री हिट। प्रवीण साठी मात्र फ्री हिटचा चेंडू असेल। प्रवीण फ्री हिटच्या चेंडूचा कितपत फायदा मात्र इथे घेईल। फ्री हिटचा चेंडू आणि ते खोलवर टप्प्या चेंडू होता, समजू शकला नाहीये, डॉट बॉल।
16 धावा, 16 रन ऑन स्कोर बोर्ड. 2.3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. फुल टॉस आणि ते रनआउटचा चान्स आणि इथे प्रवीण जाधव पोहोचलेत. जवळपास गाडी मात्र मध्ये अडकळली होती. वाटलं होतं प्रवीण रनआउट होतील पण क्षेत्ररक्षकडनं झाले चूक. त्यावरती रन. 17 धावा, 2.4 चेंडूचा खेळ, 17 धावा. फटका जोरदार, वा कडक शॉट, कडक शॉट. कार्तिकच्या बॅट मधून षटकार. आ देखे जरा किसमें कितना है दम. षटकार खेळतोय कार्तिक निकम. कार्तिक निकमच्या बॅट मधून षटकारांची आतिषबाजी. परत एकदा एक सिंगल धाव, सिंगल धाव. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24. 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 24 धावा. अजूनही 4 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. आउटडोर सुपर किंगने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय आतापर्यंत बॅटरने सार्थकी ठरवलाय. एक फलंदाज जरी बाद झाला असेल तरी चांगल्या धावा जमवल्या. शौनक परत एकदा गोलंदाजी मार्ग, सरळ सरळ रेषेमध्ये खेळलेला फुल टॉस चेंडू आणि ते बॅट मधनं निघाली बंदुकीची गोळी. सरळ सीमारेषेला तोडतीये चौकार. थँक्यू डीजे. यावेळेस मात्र व्हाईट बॉल, खराब चेंडू, खराब चेंडू, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. एक्स्ट्रा रनांसोबत धावफलक मात्र पुढे सरकेल. बॅटच्या किनारा कार्तिक बॅक टू द पेविलियन. चौका लगे तो दिखा. नवीन बॅटर निलेश शिंदे मैदानामध्ये दाखल होत आहेत. अनुभवी खेळाडू आहेत आणि अनुभव आज पणा लावा लागेल. अच्छे अनुभव के साथ मैदान में आज लड़ना जरूरी होगा. निलेश शिंदे नवीन बॅटर मैदानामध्ये. नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर प्रवीण जाधव बॅटिंग करताना पाहायला मिळतात. निलेश शिंदेच्या बॅट मधनं चेंडू हवेत आणि ते एक सिंगल रन. चांगला फिटनेस लगेच पाहायला मिळतोय. 31 धावा, 31 रन. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. 31 रन इन स्कोर बोर्ड. बॅटिंग प्रवीण निर्धाव चेंडू मात्र आलाय डॉट बॉल. $32 रन स्कोर बोर्ड वरती आतापर्यंत पूर्ण होतात. 32 धावा. शेवटचा एक चेंडू असेल आणि हा चेंडू देखील उसळता आणि ते विकेट. और यहाँ पे विकेट. प्रवीण कैच आउट. बड़ी विकेट, बड़ी मछली फंसी है जाल में. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतील आकाश पाटील. आणखी एक अनुभवी बॅटर. पाटलांचा नाद आता करताना आपण गोलंदाज पाहायला मिळतील. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 धावा. 32 रन ऑन स्कोर बोर्ड. आकाश पाटील नवीन बॅटर मैदानामध्ये. प्रवीण गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू इथे आपण पाहतोय. निलेश यांच्या बॅट मधनं कोणतीही धाव नाही. चेंडू डॉट बॉल. निर्धाव चेंडू मात्र इथे टाकला गेलाय. परत एकदा फटका चांगला खेळाय. रन घेण्याचा प्रयत्न. हा नाना मध्ये एक सिंगल धाव सहज पूर्ण होईल केली जाईल आणि सिंगल धावेवर धावफलक पुढे सरकेल. 33. 3 फलंदाज बाद 33. आकाश पाटील आणखी एक अनुभवी बॅटर मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडवरती. अगदी इथे मात्र शांत डोक्याने चेंडू मात्र डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. कोणती धाव नाही. एक चांगला धावफलक इथे आतापर्यंत बनवला जातोय. आकाश पाटील चांगला फटका बॅकफुटला जाऊन चेंडू पंच केलाय. लॉंग ऑन मध्ये एक सिंगल रन. सिंगल रन सोबत धावफलक मात्र पुढे सरकेल.
44 4.4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 34 धावा आणि ते वाईट बॉल, खराब चेंडू, लाईन लेन मध्ये बिघाड. 5वं षटक आणि आता आपण पाहतोय स्लॉग ओव्हरचा खेळ पुढे सुरू होईल. म्हणजे स्लॉग ओव्हर मध्ये बॅटरला संधी असेल मोठ्या धावा जमवण्याची. निलेश यांच्या बॅट मधनं हा चेंडू हवेत होता आणि ते बॅटर निलेश शिंदे आउट. नवीन बॅटर शेखर भविष्कर नवीन बॅटर. लेफ्ट हँडर बॅटर आहे. चांगला फटका. इथे एक सिंगल रन. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि आणखी एक विकेट. शेखर रन आउटच्या स्वरूपात बाद. आणखी एक विकेट. शेखर बॅक टू द पॅव्हिलियन. ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 धावा. 35 रन. 35 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 5 ओव्हरचा खेळ इथे पूर्ण झालाय. 5 विकेट इथे गमावल्या गेल्या. म्हणजे अजून 2 फलंदाज मात्र बाकी असतील आणि 2 ओव्हर देखील बाकी आहेत आणि या 2 ओव्हर मध्ये धावा चांगल्या जमवाव्या लागतील. राहुल नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. 35 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या. हा चेंडू आपण पाहतो इथे नो बॉल आणि आता असेल फ्री हिट. फ्रीटचा चान्स. राहुल धावत आहे गोलंदाज स्ट्रायकिंग वरती बॅटिंग करताना आणि परत एकदा हा चेंडू व्हाईट बॉल. आणखी एक व्हाईट बॉल. आणखी एक एक्स्ट्रा रन. अजून एक एक्स्ट्रा रन. दोन धावा मात्र फ्री मध्ये खर्च होतात. संजय घारे गोलंदाजी मार्कवर चुका होत आहेत. संजय घारे आज मात्र दिवस थोडासा खराब नक्की पाहायला मिळाला. एक झेल सोडला होता, एक चौकार सोडला होता. आता गोलंदाजीमध्ये 2 एक्स्ट्रा धावा खर्च केल्या. 0 ठरले होते. आता हिरो ठरण्याची संधी आहे आणि त्याचा फायदा कितपत घेतला जाईल. फटका चांगला खेळला आणि त्याचबरोबर इथे एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न. सिंगल पूर्ण होईल. शैलेश निवगुणे सरांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष स्वागत. आकाश पाटील स्ट्रायकिंग एंडवरती आपण बॅटिंग करताना पाहतोय आणि हा चेंडू इथे आपण पाहतोय. पंचांचा इशारा नो बॉल आणि आता फ्री हिट. आकाश पाटील साठी फ्री हिट. पाटलांचा दबदबा आता मैदानामध्ये दाखवावा लागेल. आकाश पाटील पाहूया कितपत धावा इथे बनवतील. फ्रीटच्या चेंडूचा फायदा इथे घेतला जाईल का नाही. इथे चेंडू मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडू आलाय. परत एकदा 39 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या. आउटडोर सुपर किंग अगदी एक फायटिंग स्कोर मैदानामध्ये तयार करण्याचा प्रयत्न करतायत. अजूनही 10 चेंडूचा खेळ जवळपास शिल्लक आहे पण विकेट मात्र त्यांच्या हातात आहे. आकाश पाटीलच्या बॅटमधनं चेंडू हवेत. रन घेण्याचा प्रयत्न आणि इथे सिंगल धाव. झटपट इथे मात्र सिंगल धाव पूर्ण केली जाईल. धावा दाखल करते आणि ते क्लीन बोल्ड. स्लोवर चेंडू फसवलं आणि क्लीन बोल्ड. वाटली फुटली नाडी तुझी सुटली. पोरं झोपूनतली नी आजच्या धुतली. करुणाला घपला मला बघून लपला. मारत होता गप्पा मी मागून केला धप्पा. तू माझा भाऊ आणि मी तुझा भाऊ. चलना भाऊ आता भाऊ नको भाऊ ना. इथे परत एकदा सिंगल रन.
41 धावा पूर्ण होत आहेत. 5.5 चेंडूचा खेळ इथे पूर्ण झालाय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला खेळला. आकाश पाटीलच्या बॅट मधून चौकार. आकाश पाटील ब्रँडेड चौकार. आणि त्याचबरोबर 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 45 धावा. शेवटपर्यंत लढण्याचा प्रयत्न इथे दोन्ही बॅटरचा पाहायला मिळतोय. शेवटची जोडी मैदानामध्ये, एका ओव्हरचा खेळ मैदानामध्ये अजून देखील शिल्लक. 45 चे विकेट के नुकसान पे बने 45 धावा पूर्ण होतात. शेवटचे 6 चेंडू मात्र शिल्लक असतील. लार्जेस्ट बॉक्स क्रिकेट टूर्नामेंट किसलीस लीग 2026 powered by relation Rating Private Limited, accelerating growth. Produce partner मालपानी पिक एंड लाइट, विंडसर ग्रुप. एक अच्छा टूर्नामेंट यहाँ पे नजर आ रहा है. आखिरी ओवर का खेल, शॉर्ट पिच गेंद हवा में खेला. इस गेंद को एक सिंगल रन. आणि परत एकदा सेट फलंदाज आकाश पाटील स्ट्रायकिंग एंड वरती. उज्ज्वल निकमने एक सिंगल धाव घेतली. आकाश पाटीलला परत एकदा स्ट्रायकिंग एंड वरती आणला. एक चौकार खेळलाय. अपेक्षा आहे 5 चेंडू मध्ये जास्त धाव बनवण्याची. 46 फुल टॉस. आकाश पाटील फटका चांगला खेळला. आणि ते घडतंय काय, चुका होत आहेत आणि ते एक सिंगल धाव पूर्ण होईल. उज्ज्वल निकम थोडेसे उशिराने धावले. असं वाटलं होतं गाडीतलं पेट्रोल बरचसं संपलंय, पण गाडी सुखरूप आपल्या घरट्यामध्ये पोहोचली, बस स्टॉप वरती पोहोचली. उज्ज्वल निकम अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. 47 धावा, 47 रन. 6.2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. हा चेंडू नो बॉल मारला असता तरी धावा मिळाल्या असत्या, पण हरकत नाही. एक सिंगल धाव मात्र येईल. 48 एक फायटिंग स्कोर इथे तयार होताना पाहायला मिळतोय. दोन्ही बॅटर बरेचसे दमलेत, पण अजूनही लढतायत. टीम साठी विजय मिळवण्याचा प्रयत्न ते करतायत. आउटडोर सुपर किंग एक चांगला धावफलक बनवण्याचा प्रयत्न. फटका चांगला खेळला. चेंडू हवेत आणि ते विकेट. आणि ते 3 चेंडू शिल्लक असताना ऑल आउट. आउटडोर सुपर किंग. पहिल्या चेंडूती पहिली विकेट. पहिला बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. नवीन बॅटर शौनक बनसे मैदानामध्ये दाखल होतील. पहिल्या चेंडूवरती टिपलेला अप्रतिम झेल. पहिला बॅटर मात्र इथे बाद झाला. आणि ते परत एकदा इथे मात्र हा चेंडू डॉट बॉल. निलेश शिंदे अनुभवी गोलंदाज, अनुभवी खेळ मैदानामध्ये निलेश शिंदेचा पाहतोय आपण. हा चेंडू मात्र स्क्वेअर लेग मध्ये खेळला. आकाश पाटील चेंडूच्या मागे एक सिंगल रन, केवळ एक सिंगल रन. आणि सिंगल धावेबरोबर इथे धावफलकाला झालेली सुरुवात. कोलवर टप्प्याचा चेंडू होता, कव्हर मध्ये खेळला. एक सिंगल रन. सुजलच्या बॅट मधून सिंगल रन. आणखी एक विकेट, आणखी एक बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. क्लीन बोल्डचा शिकार. आटली बाटली फुटली नाडी तुझी सुटली. पोरं झोपणतली नी आजची धुतली. करुणाला घपला मला बघून लपला. मारत होता गप्पा मी मागून केला धप्पा. तू माझा भाऊ आणि मी तुझा भाऊ. चलना भाऊ आता भाऊ नको खाऊ. नाक्यावर जाऊ आणि वडापाव खाऊ. फास्ट लोकलने पटपट घरी जाऊ. सगळा मगा मला बघा, सगळा मगा मला बघा. सगळा मगा मला बघा, सगळा मगा मला बघा. सगळा मगा
सगळा मला बघा सगळा मग सगळा मग मला बघा सगळे इथे सगळा मग मला बघा. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 धावा 2 फलंदाज बाद. निलेश शिंदेचा अप्रतिम षटक. सुजल आणि संजय ही जोडी मैदानामध्ये. शेखर गोलंदाजी मार्कवर. तीन धावा दाखल करते आपण पाहतोय आणि ते हा चेंडू परत एकदा डॉट बॉल. ते परत एकदा सिंगल धाव नाही. चेंडू परत एकदा डॉट बॉल. कोणती धाव नाही. 3 धावा धावफल करते आतापर्यंत आपण पाहतोय. 2 विकेट इथे गमावल्या गेल्या. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. शेखर भाविस्कर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. कव्हर मध्ये चेंडू खेळलाय. बरीचशी धावपळ. उज्ज्वल चेंडूच्या मागे धावतायत. पाच धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेखरचा हा पुढचा चेंडू आणि ते क्लीन बोल्ड. दांडी 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 गुल. संजय बॅक टू द पॅव्हिलियन. मला बघा सगळा मग सगळा मग मला बघा सगळा मग मला बघा सगळा मग सगळा मग मला बघा सगळा मग मला बघा सगळा मग सगळा मग मला बघा. पर एकदा हा चेंडू मात्र सुरेख आणि ते आता क्षेत्ररक्षकांना वॉर्निंग. चेंडू टाकताना ओरडू नका, बोलू नका. 1.5 चेंडूचा खेळ मात्र मैदानामध्ये पूर्ण झालाय. 5 धावा धावफलकावरती. 31 चेंडू 44 धावांची गरज. फटका चांगला खेळलाय. इथे पाहूया कार्तिक चूक होणार नाही. एक सिंगल रन आणि त्याचबरोबर 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 3 विकेट 6 धावा. आकाश पाटील नवीन गोलंदाज. राईट मोर द विकेटचा मारा. आकाश पाटील शेवटपर्यंत बॅटिंग चांगली केली होती. नॉट आउट राहिलेला एकमेव खेळाडू. पहिला चेंडू आकाश पाटील. वाह, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. पहिला चेंडू आकाश पाटील याच्या हातून निघालेला. हा चेंडू मात्र डॉट बॉल. यावेळेस हा चेंडू परत एकदा एक सिंगल रन. सुजल प्रभाळे आणि त्याचबरोबर प्रवीण ठाकरे ही जोडी मैदानामध्ये. या जोडीला एक पार्टनरशिप बनवावी लागेल आणि चांगल्या धावा देखील बनवाव्या लागतील. आकाश पाटीलचा हा चेंडू व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा रन. सुजल प्रभाळेने मात्र अचूक हेरला. चेंडूला सोडून दिलं. एक्स्ट्रा धाव पदरी पाडून घेतली. फ्रंट फुटला जात खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर शेखर कडनं झालेली चूक. रनआउटचा चान्स. एकाच चेंडू मध्ये 2 चान्स होते शेखरला, पण दोन्ही वेळेस त्याला संधीचं सोनं मात्र करता आलं नाही. टीम पूर्णपणे नाराज असेल कारण दोन्ही वेळेस चान्स होता. हो 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 हो, आकाश पाटीलचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर अंगावर आला. तो चेंडू शिंगावर मात्र बॅटरला घेता आला नाही. 9 धावा धावफलकावरती आपण पाहतो. इथे परत एकदा फटका चांगला खेळलाय, पण इथे धाव मिळेल केवळ एक सिंगल रन. पण सिंगलने मॅच जिंकता येणार नाही. मॅच आता पाहिली तर थोडी अवघड होत चालली. मॅच को जीतना है तो अब नहीं चलेगा इक्का दुक्का, मारना पडेगा चौका या छक्का. आणि ते चेंडू हवेत होता. एक सिंगल रन.
प्रकाश पाटीलची अप्रतिम गोलंदाजी. या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा. बरेचसे चेंडू आता मात्र डॉट गेलेत. या डॉट बॉलवरती मात करावी लागेल, धावा बनवाव्या लागतील. निर्धाव चेंडूला धावांमध्ये परावर्तित करावं लागेल. 24 चेंडू 38 धावांची गरज. फटका चांगला खेळलाय, तितका ताकदवान फटका होता. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. आदित्य गोलंदाजी मार्गवर. आदित्य ठाकूर. चांगला फटका इथे मात्र खेळला गेलाय आणि इथे परत एकदा आपण पाहतोय सिंगल धावेवरती इथे परिवर्तन केले जाईल. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत एक सिंगल धाव, 2 धावा इथे खर्च केल्या आदित्यने. 13 धावा पूर्ण होतात. 4थं षटक प्रगतीपथावर. सुजल प्रभाळे मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या सुजल प्रभाळेला मात्र शेवटपर्यंत लढावं लागेल. मॅच जिंकायची असेल तर शेवटपर्यंत बॅटिंग करावी लागेल. आदित्य ठाकूर इथे हा चेंडू मात्र इथे परत एकदा व्हाईट बॉल. खराब चेंडू होता. एक्स्ट्रा रन. 21 चेंडू 35 धावांची गरज. मॅच अजून संपली असं म्हणता येणार नाही, पण ते लेदर लॉयन्स त्यांची दहाड मैदानामध्ये दाखवतील आणि अशा एक्स्ट्रा धावा आल्या तर हा सामना आउटडू सुपर किंग संघासाठी देखील अवघड होईल. कारण धावा जास्त नाही आहेत, धावा कमी आहेत. तिथे तुम्हाला कमी करावं लागेल खर्च, तरच पुढच्या मॅच मध्ये तुमच्या टीमची होईल चर्चा. बॅटच्या समोरचा चेंडू समोर खेळून काढला. एक सिंगल रन आणि सिंगल रनासोबत इथे मात्र धावफलक पुढे सरकेल. 16 धावा 16 रन ऑन स्कोर बोर्ड. 3.4 चेंडूचा खेळ इथे मात्र पूर्ण झालाय आणि ते एक रन घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. आणखी एक विकेट. आणखी एक बॅटर प्रवीण भागरे इथे मात्र बाद. या मॅच मध्ये कोण जिंकतंय कोण हारतंय त्यापेक्षा राहुल यांचा एन्जॉय मात्र फार चालू आहे. प्रत्येक गाण्यावरती राहुल यांनी डान्स केलाय. जेव्हा जेव्हा म्युझिक वाजली तेव्हा तेव्हा राहुल यांचा डान्स आपण पाहिलाय. डान्सिंग राहुल. फिल्डिंग करताना आपण पाहतोय. सुजलसाठी हा चेंडू परत एकदा व्हाईट बॉल. आदित्य 5 चेंडू आतापर्यंत हाताळले, 6 धावा खर्च केल्या. त्यामध्ये मला वाटतंय 4 ते 5 धावा तर व्हाईट बॉलच्याच होत्या. फुल टॉस आणि इथे परत एक सिंगल रन. सुजल मात्र मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतो. सुजलला फ्लॅटेड फटके खेळावे लागतील. सरळ रेषेमध्ये फ्लॅटेड फटके खेळले तर रन मिळतील. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 चेंडू 31 धावांची गरज. 18 चेंडू विजयासाठी 31 धावा हे समीकरण असेल. ड्रिंक्स ब्रेक नाहीये. फिल्डिंग टीम ड्रिंक्स ब्रेक नाहीये. मॅच संपल्यानंतर त्यांना तुम्ही नाश्त्यासाठी घेऊन जाऊ शकता. तिथे छान मॅगी मिळते, पण ड्रिंक्स ब्रेक नाहीये, याची काळजी घ्या. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावा. जगातील सर्वात मोठी बॉक्स क्रिकेटची टुर्नामेंट मैदानामध्ये सुरू आहे. क्रिस्टलिस स्मिथ लीग 2026 पावर्ड बाय रिलेशन रिएटेक प्रायव्हेट लिमिटेड, एक्सेलिटेड ग्रोथ, हुडीज पार्टनर मालपाणी पेक अँड लाईट, विंडसर ग्रुप, मेक इट इपिक. आणि ते परत एकदा व्हाईट बॉल. सुजल प्रभाळे मैदानामध्ये बॅटिंग करते. मला वाटतं या सर्व खेळाडूंनी रायटी बॅट्समनला जास्त प्रॅक्टिस केली, त्यामुळे जिथे चेंडू टाकला तर तिथे बरेचसे व्हाईट बॉल आतापर्यंत गेलेत. निलेशचा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. परफेक्ट यॉर्कर. रन मात्र इथे मिळणार नाही. चेंडू डॉट बॉल. निलेश शिंदे अनुभवी गोलंदाज, आज पूर्णपणे अनुभव पणाला लावलाय आणि तो अनुभव मात्र आज कामाला आलाय. क्रिकेटवरती नितांत असलेलं प्रेम आज या सर्व खेळाडूंचं पाहायला मिळतंय. आणि परत एकदा हा चेंडू मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडू मात्र इथे टाकला जातोय. 15 चेंडू विजयासाठी 30 धावांची गरज. मॅच आता डबल धमाका, दुगना मजा इस मॅच का. 15च्या 30 बनवावे लागतील. सुजलच्या बॅट मधनं बरेचसे चेंडू मात्र निर्धाव, बरेचसे चेंडू मात्र डॉट बॉल.
गेल्या 2 दिवसामध्ये आपण नरेश धुमे सरांचा आवाज या मैदानामध्ये ऐकला. आज पुणे तिथे काय गुणे, शैलेश निवंगुणेची तोफ मैदानामध्ये दहाडताना पाहायला मिळेल. इथे परत एकदा हा चेंडू सिंगल धावेवरती परावर्तित केला जाईल. अमोल कुंभार बॅटिंगसाठी मैदानामध्ये तयार. 13 चेंडू 29 धावांची गरज. 13 चेंडू 29 धावांची गरज. आणि हा चेंडू परत एकदा यॉर्कर, तो क्रशिंग यॉर्कर आणि ते डॉट बॉल. आणि त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धावा. येणारे 12 चेंडू बनवायच्या 29. पण मागची मॅच विसरून चालणार नाही. मागच्या मॅच मध्ये 12 चेंडू मध्ये 31 धावांची गरज होती. शेवटच्या एका चेंडूवरती 6 धावांपर्यंत सामना पोहोचला होता. म्हणजे शेवटच्या 2 ओव्हर बॅटरसाठी मात्र वरदान ठरत आहेत. इथे पाहूया काय होतंय. गोलंदाजी मार्कवर शेखर. गोलंदाजी मार्कवर आता आले शेखर. पाहूया कशा प्रकारचा खेळ मैदानामध्ये शेखर करतील. पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय एक सिंगल धावेवरती परावर्तित केला जाईल. सुजल प्रभाळे 16 चेंडू मध्ये 8 धाव बनवल्या. हीच मात्र दुविधेची बाब असेल. चांगला खेळला सुजल, पण धावा फार कमी बनवल्या सुजलने. इथे परत एकदा डॉट बॉल. अमोलसाठी हा चेंडू मात्र डॉट बॉल. इथे टीम जिंकली तर नॉकआउट स्टेज वरती नक्कीच पोहोचेल. त्यामुळे हा सामना जिंकणं फार गरजेचं असेल. त्याचबरोबर कार्तिक चांगली फिल्डिंग. थ्रो अगदी उशिराने आलाय. खर तर थ्रो यायला पाहिजे होता एक्सप्रेसने, थ्रो आला पॅसेंजरने. खरं तर कार्तिककडनं अशी अपेक्षा नव्हती, कारण कार्तिक यंग चांगला खेळाडू आहे. थ्रो मला वाटतं तो स्टंप तोडून टाकेल, पण फार उशिराने त्याचा थ्रो आला. परत एकदा डॉट बॉल. पण कार्तिकने बॅटिंग मात्र आज चांगली केली. आज अगदी मला वाटतं व्हिडिओज असतील ना तर कार्तिकचे रात्री स्टेटस भरपूर तयार होतील. व्हॉट्सअप वरती धुमाकूळ घातला जाईल. परत एकदा कार्तिक. इथे कार्तिक पुलाखालनं पाणी वाहून गेलं होतं, पण तिथे बॅकअप चांगला आला आणि बॅकअप मुळे पॅकअप होणार नाही. आणि जर बॅकअप जर कुणाला मिळाला तर त्याचा ब्रेकअप पण होतो. व्हॅलेंटाईन डे सुरू आहे, बॅकअप शिवाय ब्रेकअप होत नाही. कार्तिक लक्षात ठेवा. 6 ओव्हरची समाप्ती. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24. 6 ओव्हर 24. आता गोलंदाजी मार्कवर पाहूया कोण येत आहे. यस, सुजल. उज्ज्वल निकम. जब बैटिंग करे तो पेट्रोल पड़ा था कम, अब फिर से एक बार उज्ज्वल निकम. हा देखे जरा किसमें कितना है दम. गोलंदाजी मार्कवर उज्ज्वल. पहिला चेंडू उज्ज्वल डायरेक्ट आकाश पाटीलच्या हातामध्ये देऊन टाकला चेंडू. मला वाटतं दोघंच मैदानामध्ये खेळतात की काय. 25 धावा. 6 चेंडू 24 धावांची गरज. 4 षटकार खेळावे लागतील सुजलला. हा चेंडू स्लोवर बॅकफुटला जाऊन चेंडू पंच केलाय. कार्तिक ढूंढो रे साजना, गेंद कहा गई पता ही नहीं चला. कार्तिकला झाले तरी काय. 5 चेंडू 24 धावांची गरज. सुजल परत एकदा स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय. हा चेंडू इथे वाईट बॉल. हरकत नाही, खर्च करायला बरेचशा धावा आहेत, त्यामुळे अगदी इथे उज्ज्वल देखील निवांत आहेत. पण इथे पाहता सामना फिरेल देखील, कारण सुजल चांगली बॅटिंग मैदानामध्ये करू शकतो. पण इथे परत एकदा हा चेंडू जमिनीत समांतर खेळलाय. सुजलला आता हवेत चेंडू खेळायला लागतील तरच मात्र धाव मिळतील. 4 चेंडू 23 धावांची गरज. आणि तेव्हा उज्ज्वल यांनी फॉलो थ्रू मध्ये चेंडूला थांबवलं. आता जवळपास मला वाटतं टॉप 32 मधलं तिकीट कन्फर्म झालंय, फक्त शिक्कामोर्तब होणं बाकी आहे. 3 चेंडू 23 धावांची गरज. फुल टॉस. परत एकदा डॉट बॉल. आदित्य चेंडूच्या मागे. बरेचसे खेळाडू जर पाहिले या टीम मध्ये तर हेवी वेट आहेत, पण अगदी त्यांचं कौतुक करावं लागेल. चांगले खेळाडू आहेत. कोण म्हणतं की तुम्हाला क्रिकेट खेळायचं असतं तर 6 पॅक लागतो. आमच्याकडे फॅमिली पॅक आहे, पण आम्ही चांगलं क्रिकेट खेळतोय. क्रिकेट खेळायला फक्त तुमच्याकडे जिद्द लागते,
गेटवरती प्रेम लागतं तर तुम्ही क्रिकेट चांगलं खेळू शकता. राहुल देखील चांगलं क्रिकेट खेळतात आणि त्यांच्याजवळ देखील फॅमिली पॅक चांगला आहे. नो बॉल आणि त्याचबरोबर फ्री हिट. आता फ्री हिट 2 चेंडू 21 धावांची गरज. मला वाटतंय संपूर्ण डू आउट सुपर किंगची टीम मात्र खुश आहे. सपोर्टिंग स्टाफ देखील खुश, कारण मॅच जिंकत आज मात्र टॉप 32 मध्ये प्रवेश करण्याचा मनसुबा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळेल. मॅच मध्ये औपचारिकता शेष. 1 चेंडू 21 धावांची गरज आणि ते हा चेंडू मात्र इथे डॉट बॉल आणि त्याचबरोबर सामना संपलाय. सुपर किंग टीम मात्र पोहोचली आहे पुढच्या फेरीमध्ये. गाणं लावा, सॉन्ग लगा दो एक. विंडसर ग्रुप मेक इट इपिक, इनकी तरफ से एक आकर्षक ट्रॉफी देखिए यहाँ पे नीलेश शिंदे जी को सम्मानित किया जाएगा इस मैच के मैन ऑफ द मैच. नीलेश शिंदे काफी अच्छा खेला है नीलेश ने. एक तर्फी मॅच मात्र झाली. निलेश शिंदेची घातक गोलंदाजी आणि त्यावरती सामना मात्र जिंकला. आउट टू सुपर किंग संघाने हा सामना जिंकत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मात्र केला. अभिनंदन. वर्ल्ड लार्जेस्ट बॉक्स गेट टूर्नामेंट powered by Relation Athletic Private Limited, accelerating growth. With his partner Malpania, Beck and Light, Windsor Group, make it impact. नेक्स्ट मैच जैसे शुरू होगा उसके बाद कमेंट्री बॉक्स में होगा बदलाव. फिर से एक बार हमारे साथ जुड़ेंगे हमारे साथी समालोचक स्टेनलेस न्योगुने सर. Amway Warriors